सगळी तू बिनडोकेस का? खा अगं खा ना, खा 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 ना, खा. अगं खाऊन तर जा. या दिशा मॅडम ना कधी सुधारणार नाहीत. नशीब तू वेळेवर आलीस, नाहीतर काय झालं असतं काय माहित. ए डबे भरायचे ना आपल्याला, चला आवरा लवकर. प्रिया मॅडम, पारू बाळा, तुम्ही लवकर चला बघूया. काय झालं सावित्री आत्या, तुम्ही एवढं धावत का आलात? अहिल्या मॅडम घरात आहे, त्यांनी खूप रागावलेत. काय काय झालं काही कळत नाही, तुम्ही पटकन चला बघूया. बरं बरं चल फारू चल लवकर. ताई तुम्ही पटापटा डबे भरून या, आम्ही आलोच. चल काय झालं पण असं. पैशांची किंमत नाहीये. 1 रुपया कमवायची अक्कल नाही आणि 50 लाख रुपये हरवून आलास तू. तुला माहितीये 50 लाख रुपये किती असतात ते? लहानपणापासून राबायला लागला असता ना म्हणजे किंमत कळली असती. पण नाही, तुम्ही जन्माला आलात तेव्हाच चांदीचा चमचा घेऊन आलात ना, म्हणून हे सगळं होतंय. माझा ऐक, अगं मी खूप जबाबदारीने ते पैसे घेऊन गेलो होतो, पण कुणालाही बाहेर जाऊन विचार, दिवस रात्र कष्ट केले ना तरी 500 रुपये सुद्धा जमत नाहीत रे. 90% लोकांसाठी 50 लाख रुपये म्हणजे स्वप्न असतं, स्वप्न. आयुष्यभर त्यांनी कष्ट केले ना तरी 50 लाख रुपये जमत नाहीत त्यांच्याकडे, आणि तू ते हरवून आलास. आई तू माझं ऐकत नाहीयेस, मी तेच सांगतोय. मी घेऊन गेलेलो ते पैसे आणि मी गाडी थांबवली पण नाही स्वतःच्या कामासाठी. मी कुठेच नाही थांबलो, मी उतरलो पण नाही. आणि काय कसं झालं आई हे? मग काय झालं त्या पैशांचं? पाय फुटले त्यांना? आई खरंच माझी चूक नाहीये याच्यात. चूक नाहीये? तुझं बरोबर आहे, यात तुझी चूक नाहीच आहे, यात चूक माझी आहे. मीच तुझ्यावर विश्वास ठेवायला नको होतं. मी तुला आदित्याच्या जागी बघत होते. मला वाटलं होतं की तू आदित्याची जागा घेशील, पण नाही. आता मला कळलं की तू कधीही आदित्याची जागा घेऊ शकत नाही. आणि प्रीतम, मी तुझा भूतकाळ विसरलेला नाहीये. मला खरं सांग, तू हे सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उडवून नाही ना आलास? आई, कामाचा सिरियसनेस नाही, पैशांचा सिरियसनेस नाही. 1-1 रुपया जेव्हा कमवायला लागेल ना तेव्हा कळेल पैशांची किंमत. श्रीकांत, प्रीतमची सगळी बँक अकाउंट फ्रीज करून टाका. त्याला त्याच्या अकाउंट मधनं 1 रुपया सुद्धा काढता नाही आला पाहिजे. आणि मी एवढ्या वेळेस थांबणार नाहीये. आता मला हे सगळे पैसे परत हवेत. 1-1 रुपया परत हवाय. ते पैसे तू कसे आणणार आहेस मला माहिती नाही. आणि जोपर्यंत हे सगळे पैसे मला परत करत नाहीस तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नको. डॅमी, आता खाली खूप मज्जा आली, खूप मस्त ड्रामा झाला. तू असा लाभवतोस तिथे. डॅमी, आता खाली खूप भारी ड्रामा झाला. डॅमी, तू असायला हवं होतंस तिथे. तू मिस केलंस माहितीये. खूप मज्जा आली, मला खूप मज्जा आली, म्हणून मी लगेच आले तुला इकडे सांगायला. हो
नाही नको, बोलायला नको. मी जर बोलायला लागले आणि वहिनींनी ऐकलं तर माझी शिक्षा परत वाढवतील. टॅमी, मी म्हणलं खाली मोठा ड्रामा झाला आणि खूप मज्जा आली. तू विचारणार नाहीयेस का नक्की काय झालं ते? टॅमी यार, एव्हरी टाइम किती एक्साइटेड असतेस तू गॉसिप करायला. लुक्स काय देतेस फक्त? बोल ना काहीतरी. तू वेडी आहेस का जरा? खाणं खुणं का करतेस? बोल ना तोंडाने. जीभ जड झालीये का तुझी? येस, तुला शिक्षा मिळाली आहे ना गप्प बसण्याची. मी उगाच एनर्जी वेस्ट केली. मूर्ख आहेत सगळ्या घरातले. मी बोलायला मिळत नाही म्हणून खाली गेले नाही तर काहीतरी मोठा ड्रामा घडला. काहीतरी महत्वाचं मिस केलं का? शीबाई, काय घडलं असेल? जाऊ देत, मी ना शांत गाणी ऐकते, बोलायलाच नको. असं कसं झालं प्रिया? हं? इतका हलगर्जीपणा मी कसा करू शकतो? मूर्ख आहे, मूर्ख आहे, मूर्ख 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 आहे मी, मूर्ख मूर्ख. काय चाललंय घरात आणि मी काय मूर्ख मूर्ख मूर्ख. प्लीज, करताय मी मुद्दाम नाही केलं प्रिया. मला नाही माहित ते बॅगेतले पैसे कसे गायब झाले. मला खरंच माहित नाही. प्रीतम, हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये तुम्ही हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. आई केवढं बोलली मला. आई बोलल्या कारण त्या खूप रागात होत्या. असंच करतो ना ती नेहमी. जरा समजून नाही का घेऊ शकत मला? मी सांगतोय माझी चूक नाही. प्रीतम, हे बघा, रक्कम मोठी होती ना, जबाबदारीचं काम होतं म्हणून आईंचा बोलताना तोल गेला असेल. नेहमी तोल जातो प्रिया, नेहमी माझी लायकी काढत असते. मी कसा कुठल्याच कामासाठी परफेक्ट नाही हे मला सांगत असते ती. आता पण तिला वाटतंय ना की मला जबाबदारी कळत नाही, मला पैशांची किंमत नाही असं म्हणते ती. माझ्याकडून चूक झाली आहे, मी मान्य करतोय. माझ्याकडून हलगर्जीपणा पण झालाय, मी सगळं मान्य करतोय. पण प्रिया, असं नाहीये की मला पैशांची किंमत नाहीये ग. मी किती काळजीपूर्वक घेऊन चाललेलो ती बॅग. पण तू बघ, मी तिला तिचे सगळे पैसे परत मिळवून देणार आहे. मी करणार, बघ तू. प्रीतम, तुम्ही आधी शांत व्हा. आई खूप बोलले, तुम्हाला मान्य आहे मला. त्यांनी एवढं टोकाचं वागायला नको होतं. पण आई अशा कशा वागल्या ना याचंच आश्चर्य वाटतंय मला. पण प्रीतम, तुम्ही नका काळजी करू. सगळं ठीक होईल. प्रीतम, मुद्दाम नाही केलं प्रिया, ऐकते मला. नाही केलं.